अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई सुरू केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या 220 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस मुख्यालयात बोलावून विशेष समुपदेशन करण्यात आले। या उपक्रमादरम्यान आरोपींकडून इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले, तसंच त्यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट शब्दात इशारा देत भाईगिरी, गँग वॉर, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणं, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असं ठणकावून सांगितलं। पोलीस प्रशासनाने सर्व आरोपींना गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन केले। मात्र भविष्यात पुन्हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी झाल्यास कठोर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार आणि इतर कायदेशीर उपाययोजना राबवण्यात येतील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर पोलिसांनी अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून हे समुपदेशन आयोजित करण्यात आले। या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। या विशेष मोहिमेला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलीसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या, मला गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड। ते पाऊस पडल्यामुळे थोडा उशीर झाला, तिकडे पण 100पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलीसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे।